जय सेवा. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही 15 तारखेला 3 दिवस झाले, आज 3 ते 4 दिवस झाले DCM साहेबांनी बोलवलं असं मला कळलं. 3-4 दिवसापासून DCM साहेब कैलास राऊत जे आहे यांच्या संपर्कात होते. त्यांना सांगत होते की बा तुम्ही तुमच्या समाजाचे गोंडगवारी समाजाचे लोक घेऊन या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लोक दिशाभूल करत आहे. जे लोक व्हिडिओ टाकत आहे किंवा काही आता पत्रकार लोकसुद्धा असं म्हणायला काहीच हरकत नाही. आम्ही तिथे मुद्दा गोंडगवाऱ्याचा मांडला, हे छातीठोकपणे आम्ही सांगतो. गोंडगवारी म्हणजे गोंडगवारी आणि गोंडगवाऱ्याचा आम्हाला अभिमान आहे, हे तुम्हाला मी आज सांगते. पण आम्ही तिथे जायच्या आधी, आता जर किशोरदादाचा मी व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये किशोरदादा म्हणते आम्ही बहिष्कार म्हणजे बहिष्कार. आम्हीसुद्धा बहिष्काराच्या सोबतच होतो. बहिष्कार म्हणजे बहिष्कार. आणि किशोरदादाला सुद्धा मी विचारलं की कैलास भाऊचा फोन आला आणि कैलास भाऊ म्हणतात की आपल्याला DCM साहेबांनी बोलणं करण्यासाठी विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी काय तुमचं म्हणणं आहे हे सांगासाठी विचारासाठी आपल्याला बोलवलं. त्यावेळेला किशोर चौधरी मला म्हणतात की ताई आपण जायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पूर्णा नेवारे, डॉक्टर पूर्णा नेवारे यांनासुद्धा विचारलं तर ते पण म्हणे की आपण जायला पाहिजे. जर DCM जर आपल्याला बोलवत आहे, तर लोकप्रतिनिधी जर आपल्याला बोलवत आहे ना आपल्याला विचारत आहे, तर आपल्याला जायला काही हरकत नाही. मला असं वाटलं, मी प्रामाणिकपणे उत्तर देते, बरोबर आहे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्ही फक्त मुद्दा मांडला आमचा गोंडगवारी समाजाचा. गोंडगवारी समाजाचा जे KL ओढणेचा जो अहवाल होता, तो अहवाल आम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे. अद्यापही आम्हाला तो मिळालेला नाही आहे आणि त्यासाठी आमच्या लोकांचा रोष आहे. आमचे लोक त्यासाठी बहिष्कार टाकत आहे. हे शेवटची भूमिका आम्ही घेतलेली आहे असं त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी हेच म्हटलं की तुमचा जरी गोंडगवारी समाजाचा जरी बहिष्कार जरी असला, काही असला, तरी माझ्या मनामध्ये आहे की मी तुमचा प्रश्न सोडणार म्हणजे सोडणार. हे माझं स्वतःचं मत आहे. मी तुमचा प्रश्न सोडणार आहे. KL ओढणेचा जो अहवाल आलेला आहे तो 80 ते 90% तुमच्या बाजूने आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह आहे. पण त्यामध्ये 10% काही त्रुटी आहे, ते आम्हाला पॉझिटिव्ह करून घ्यावं लागेल. यासाठी थोडासा वेळ लागेल. आपलं शासन बसलं की आम्ही ते पॉझिटिव्ह अहवाल करू. आता हा अहवालासाठी आम्ही गेलो, आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही गेलो. पण हे लोकांना कोण ऐकलं नाही. पण काही जे असते पिलांटू, त्या लोकांनी काय केलं, त्याचा मोठा इश्यू केला, बाऊ केला. आता मला सांगा, ते आहे राजकारण लोक, आता त्यांनी व्हिडिओ टाकला की समर्थन दिलं. हा वैयक्तिक प्रश्न आहे, कोण कोणाला समर्थन देते. आणि राहिलं कृती समिती आमचे सगळे सर्व नाही आहे. आम्ही कृती समितीमध्ये काम यासाठी केलं की आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही अहोरात्र तिथे ज्या वेळेला आमची गरज पडली त्या वेळेला आम्ही तिथे गेलो, महिला असूनसुद्धा. पण जर कृती समितीला आमची गरज नसेल तर आम्ही कृती समितीमध्ये नाही आहे. पण आम्ही गोंडगवाऱ्याची आहोत, गोंडगवारीच राहणार आणि गोंडगवारी म्हणूनच आम्ही मरणार आहोत, हे सत्य. आणि समाजासाठी जर मला झुकावं लागलं तरी मी चालेल. जातीसाठी माती खाणारी बाई आहे मी, असं कोणाचं मी ऐकून घेणारी बाई नाही आहे. आणि खोटं मला चालत नाही. गोंडगवारी म्हणजे गोंडगवारीच. आम्ही तिथे शब्द मांडला आणि अहवालासाठी आम्ही तिथे गेलो होतो. त्यांनी आम्हाला जे सांगितलं आम्ही ते तुम्हाला सांगत आहोत आणि शॉर्टकट सांगत आहोत. आणि जे आता जे बोलत आहे ना, रेकॉर्डिंग हे जे व्हिडिओ वगैरे टाकत आहे आणि यांना लाता मारा आणि 23 नोव्हेंबर, अरे तुमच्या सगळ्याची व्हिडिओ माझ्याजवळ आहे, रेकॉर्डिंग आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक उद्यापासून टाकणं चालू करून देता. उद्या सॅम्पल व्हिडिओ मी टाकणार आहे, सगळ्या ग्रुपला टाकणार आहे. तुम्ही सगळ्या ग्रुपचे लोक पाहून घ्या की कृती समितीमधले काही एवढे मानवाईक जे लोक आहे, ज्यांच्या आपण उदो करतो, हे लोक काय करून राहिले. इकडे सांगता बहिष्कार आहे. यवतमाळमधून मला जो फोन आला, यवतमाळमधून फोन आला, ते बहिष्काराच्या मिटिंगा होत्या आणि तिथं सांगतात की काँग्रेसला मदत करा. काँग्रेसने तुमच्यासाठी काय काय केलं? काँग्रेसने तुमच्यासाठी केलं आहे. तुमचे 114 लोक काँग्रेसने मारले. त्यानंतर 2018मध्ये BJPची जेव्हा सत्ता होती, तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळाल्या आणि ती जेव्हा जसं 19मध्ये यांची तिघाडीची सरकार आली, तर हे काँग्रेस, हा नाना पटोले तुमच्या विरोधात गेला. मग एवढं जर काँग्रेसने केलं तरी तुम्ही बहिष्काराच्या नावाखाली काँग्रेसला मदत करून राहिले. राळेगाव मतदारसंघामध्ये बाकीच्या इथं बहिष्कार आहे. राळेगाव मतदारसंघामध्ये माझीच बहीण आहे ती,
सुवर्णा नागोसे, मला अभिमान आहे, उभी आहे तर काही हरकत नाही. मी पहिलेही म्हटलं होतं बहिष्कार करण्याऐवजी जर आपण आपला एखादा उमेदवार जर चांगला उमेदवार आहे त्यांना जर उभं केलं तर काय हरकत आहे, आपली ताकद दिसली असते. नाही, पण तुमच्या मनात असं वाटतं, तुमच्या मनात हेच होतं. मी त्या दिवशी पण म्हटलं होतं आमदार निवासमध्ये, तुमच्या मनात होतं की काँग्रेस निवडून आली पाहिजे आणि BJP पडली पाहिजे असं मला वाटत होतं म्हणून. हे माझ्या पक्षाचं, मी कोणत्या पक्षाची नाही आहे, BJPची नाही आहे ना काँग्रेसची नाही आहे. मी युवा स्वाभिमानची आहे ना स्वाभिमानाने जगणारी बाई आहे. मी आमदार रवी राणासाठी काम करत होते, तिथे जाऊन सुद्धा आम्ही सांगितलं का बहिष्कार आहे भाऊ आमचा, आणि घरी बसलो होतो. पण जेव्हा समाजाचं काम पडलं की समाजासाठी आम्हाला जायचं आहे म्हणून आम्ही DCM साहेबाकडे गेलो. आणि हे लोक म्हणतात आम्हाला का पैसे खाल्ले. अरे 1000 2000 लाखानं खाणारं बाई आहे का? आम्ही हजारोनं लाखोनं विकणाऱ्या बाया नाही आहे, आम्ही समाजासाठी जगणारे लोक आहोत. तुम्ही काय सांगता अरे बहिष्कार, आम्ही म्हणत नाही तुम्हाला का बहिष्कार टाकू नका, हे नका. आपलं स्वतःचं मत आहे ते, तुम्हाला काय करायचं आहे हे. पण जर आपल्याकडनं जर पॉझिटिव्ह अहवाल जर देत असेल, त्यांनी जर म्हटलं तर आपण, तुम्ही स्वतः सुज्ञ लोक आहात, तुम्ही समजदार लोक आहात, तुम्ही ते करू शकता. आणि जे लोक काँग्रेसचा प्रचार करून आले बहिष्काराच्या नावाच्या खाली, ते सुद्धा मी उद्या तुम्हाला नावं व्हिडिओ पाठवते तुम्हाला, ते तुम्ही नाव पाहून घ्या. आणि कोण किती पाण्यामध्ये हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बऱ्याचशा लोकांचे माझ्याकडे आलेले आहे क्लिप आणि ते मी तुम्हाला दाखवणार. जेव्हा मी हे ऐकलं की कोण किती किती खाल्ले आहे, तेव्हा माझं डोकं ठणकलं आणि तेव्हा मी बाहेर निघाली. तोपर्यंत मी सुद्धा बाहेर निघाली. अरे त्या कैलास राऊतला सगळेजण बोलतात कैलास राऊत असा करतो, कैलास राऊत तसा करतो, पण बाकीच्याचं का बरं झाकून ठेवता? बाकीच्याचं उघडं करा ना. कैलास राऊतचं तर BJPचं काम करून आलं, BJPचं काम नाही करत, आपण BJPच्या सोबत गेलाय. BJPच्यामुळेच आपली DCM सोबत बैठक लागली, हे तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. म्हणून तुम्ही कैलास राऊतचं नाव घेऊन राहिले. पण बाकीच्यानं जे अंदरून जे कामं करून आली हे तुम्हाला माहीत नाही का? चंद्रपूरमध्ये काय चालू आहे, यवतमाळमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला माहीत नाही का? राळेगाव मतदारसंघामध्ये बहिष्कार नाही का? तिथं पण बहिष्कार पाहिजे होता. पण ती माझी बहीण आहे, मला गर्व आहे की माझी बहीण उभी आहे म्हणून यांना हे करून. पण तिथे मला समजलं की तिथे बहिष्काराचा प्रचाराखाली काँग्रेसचा प्रचार होऊन आला. तिथल्याच काही लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे हे गोष्ट, आणि याची सुद्धा माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे. हे सुद्धा मी टाकू शकते. आणि कोण काय काय केलं, आमच्या धामणगाव मतदारसंघामध्ये किती किती पैसे खाल्ले हे सुद्धा माझ्याजवळ रेकॉर्डिंग आलेली आहे. हे सुद्धा मी टाकू शकते. अरे तुम्ही लोक म्हणता लाता मारता, काय लाता मारता तुम्ही लाता मारण्याच्या आधी पहिले तुम्ही काय करून राहिले हे पहिले जाणून घ्या. आम्ही तर समाजासाठी करतो. समाज म्हणजेच समाज. आणि गोंडगवारी आम्ही आधीपासून म्हणत आहोत. आम्ही गोंडगवाऱ्या, आम्ही ढाल देवाची पूजा करतो, वाघदेवाची पूजा करतो, नागदेवाची पूजा करतो. आम्ही काळ वाजू 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 DCM साहेबांना हेच सांगितलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. आणि त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं की मी तुमचं काम करणार म्हणजेच करणार. थोडा वेळ लागत आहे, आम्हाला समजून आलं, पण तुम्ही बहिष्कार असो वा काही असो तरी तुमचं काम करणार आहे हे त्यांनी म्हटलं. पण तरीसुद्धा तुमच्यावर सोडत आहे मी. तुम्हाला काय करायचं, बहिष्कार करायचं, ज्यांनी बहिष्कार करायचा तो बहिष्कार करू शकते. ज्यांना वाटत आहे की नाही जर हा आपलं काम करू शकत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुज्ञ लोक आहे, सगळेजण समजदार लोक आहे, आपापल्या पद्धतीने काम करू शकता. जय सेवा.